राज्यातल्या आरक्षणाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा बनलाय। अशात आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे। आता या सगळ्या घडामोडींवर मनोज जरांगे पाटील यांनी रोखठोक भूमिका मांडलेली आहे। बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट। राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलंय। आरक्षणाचा वाद पेटला असताना प्रकाश आंबेडकरही मैदानात उतरलेत। ओबीसींच्या हक्कांसाठी 25 जुलैपासून वंचितनं आरक्षण बचाव यात्रा काढण्याचा निर्णय घेतलाय। 25 जुलैला दादरच्या चैत्यभूमी इथून आरक्षण बचाव यात्रेचा शुभारंभ होईल। 26 जुलैला कोल्हापुरात शाहू महाराजांना अभिवादन करत आरक्षण बचाव जनयात्रेला सुरुवात होईल। कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि जालना या जिल्ह्यात ही यात्रा निघणार आहे। 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे यात्रेची सांगता होईल। अनेक ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांनी अशी विनंती केली, ओबीसींचा हा जो लढा आहे याला आपण हातामध्ये घ्या। आज ओबीसी वर्सेस मराठा असा श्रीमंत मराठ्याने जो वाद लावलाय तो काय स्वरूप घेईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि ओबीसी नेत्यांना आहे। गरजवंत आणि वंचित समाजाकडून गोरगरिबांच्या अन्यायाच्या विरोधात त्यांना आरक्षण मिळण्यासाठी ते उभा राहिले पाहिजेत। आत्तापर्यंतची त्यांची ती ख्याती उगाच ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या म्हणण्यावर म्हणा किंवा गरिबांना नाही सुधारणार त्याच्यावर मग सामान्याला असं काय लागली होती की प्रकाश आंबेडकर साहेब हे गरीब गरजवंत लोकांसाठी लढा देणारा खमक्या लीडर आहे आणि आज ते गरिबांच्या बाजूत बोलत नाहीत म्हणल्याच्या नंतर हे अवघड शोकांतिक आहे। राज्यात आरक्षणाचा वाद पेटला असताना मराठा आणि ओबीसी नेते आमने सामने आलेत। ओबीसींमधून आरक्षण घेणार या मागणीवर जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेतलीये, तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या यासाठी ओबीसी समाज एकवटलाय। त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यात्रेच्या माध्यमातून प्रमुख मागण्या पुढे ठेवणार आहेत। ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे, SC/ST विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप डबल झाली पाहिजे, ओबीसींच्या विद्यार्थ्यांना SC/ST ची स्कॉलरशिप लागू करावी, घाईत दिलेले नवे ओबीसी प्रमाणपत्र रद्द करा, जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळावं, आरक्षणात SC/ST आणि ओबीसींना पदोन्नती मिळावी। पण त्यांची भूमिका कुठेतरी स्पष्ट असली पाहिजे। मनामध्ये त्यांनी सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात जी भूमिका मांडली ती ओबीसीच्या हिताची होती का की नव्हती ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे। वारंवार भूमिका बदलून भूमिकेमध्ये दुसऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा तुमची भूमिका स्पष्ट करा आणि जनतेपुढे जा। इतर काय म्हणालेत किंवा इतर काय म्हणतात ती जनता ठरवेल। त्यांना काय बनायचंय, कोण कोणाच्या बाजूला महाराष्ट्रात आहे हे महाराष्ट्रात लपून राहिलेलं नाही। आरक्षण कोणीही काढू शकत नाही। खरं तर प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घेतली पाहिजे, आरक्षण वाचवा। याच्यावरती प्रकाश आंबेडकरांची भूमिका महत्वाची आहे। पूर्ण आरक्षण काढून टाकलं होतं तेव्हा कोणीच बोलायला तयार नव्हतं। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। मात्र जरांगेंच्या मागणीवरून प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधलाय। सगळे सोयरे हे भेसळ असून नव्यानं दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करा अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे। सगळे सोयरे भेसळ आहे आणि म्हणून त्या दिवशी याच्यामध्ये मी म्हणूनच म्हणालो की प्रत्येक पार्टीला तुम्ही पत्र लिहा या 2 इश्यूवरती की एक जरांगेची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या। ते जर भेसळ असेल तर मग वरचं 50%च्या वर 2% दिलेलं हे बी भेसळच असणार आहे। प्रकाश आंबेडकर साहेबांनी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा किंवा मी बी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा ज्या जाती घातल्यात ओरिजिनल 180 त्याच्यानंतर आलेल्या जाती ह्या बोगस शब्द वापरू त्याला। हा भेसळ वापरण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर साहेबांनी बी त्याला भेसळ शब्द वापरण्यापेक्षा मीही त्याला भेसळ शब्द वापरण्यापेक्षा त्याला बोगस शब्द वापरू
ते एक्स्ट्राचं ते जे बोगस आरक्षण यांनी घेतलंय ते पण उडायला पाहिजे ना मग. जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपलाय. त्या पार्श्वभूमीवर पुढची रणनीती ठरवण्यासाठी 20 जुलैला जरांगे पाटलांनी मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे. तर आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसी समाजही आक्रमक झालाय. अशातच आता प्रकाश आंबेडकरांनीही ओबीसींच्या हक्कासाठी यात्रा काढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता सरकार कसा तोडगा काढणार हा प्रश्न निर्माण होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.